परिस्थिती बनलेली आहे यावर चर्चा करू. त्याआधी आता एक बघा तुम्ही, उद्याचा विषय कसा राहील. उद्या 19/5/2023 उद्या आपल्याला विदर्भात काही ॲक्टिव्हिटी पाहायला मिळेल. मराठवाड्यात नांदेड, लातूर, त्यानंतर धाराशिव, परत सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि पुण्याच्या काही भागात. ठीक आहे, आपल्याला उद्या पाऊस पाहायला मिळेल. आता बघा आता काय परिस्थिती निर्माण झाली आणि हे नेमकं अशीच सिस्टम का बनली. तर तुम्ही विंड डिरेक्शन जर पाहायला गेले तर हवेची स्थिती जर पाहायला गेलो आपण तर बघा, एक मिनिट मी ॲनिमेशनमध्ये तुम्हाला हे दाखवतो. हवेची स्थिती, ही हवा पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून जी येत आहे ती जवळपास पश्चिमेकडून येणारी हवा ही सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, त्यानंतर जालन्याचा उत्तर भाग, बुलढाणा, अकोला, अमरावती ह्या भागात येत आहे आणि पूर्वेकडून सुद्धा त्याच भागात येत आहे. नेमके सिस्टम त्याच प्रकारची सध्याची परिस्थिती बनलेली आहे. हा सध्या आता वातावरण बनलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत अकोल्यामध्ये अकोट, तेल्हारा, त्यानंतर अमरावतीमध्ये अंजनगाव, सुरजी, अचलपूर, दिनपूर या भागात सध्याच्या परिस्थितीत पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी थोड्या वेळात पाऊस कदाचित होऊ शकतो याही भागात. आता संभाजीनगर, जळगावचा दक्षिण भाग या भागात आपल्याला पावसाचे चान्सेस दिसते. बुलढाण्याचा काही भाग म्हणजे बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, मोताळा, त्यानंतर जालनामध्ये धायडा, आकटे, भोकरदन, जाफराबाद, राजूर, बदनापूर आणि संभाजीनगरमध्ये संपूर्ण. अहमदनगरमध्ये काही भागात हा पाऊस राहू शकतो. आणि पश्चिम किनारपट्टीवर बघा, रायगड जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे, रत्नागिरी जिल्ह्याचा पूर्व भाग, त्यानंतर पण सिंधुदुर्ग, कोल्हापूरमध्ये जवळपास आपल्याला पाऊस इथे दिसत आहे. आणि उद्याची परिस्थिती सांगितली आपण, परवा पण सांगू, पण परवापासून पाऊस बंद होऊन काही ठिकाणी महाराष्ट्रात परत 24 तारखेपासून ॲक्टिव्हिटी चालू होईल. ते कोणत्या भागात ते मी तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. पण सध्याच्या परिस्थितीत अशी परिस्थिती बनलेली आहे. आणि आता जर ढगाची स्थिती आपण पाहिली तर हा पाऊस फार जास्त स्प्रेड होण्याची शक्यता नाही आहे. याच भागात फक्त हे ढग बनतील, बाकी याचा प्रवास फार जास्त राहणार नाही. ठीक आहे, अशी एक प्राथमिक अंदाज आहे आपला. त्यानंतर इकडे ह्या सिस्टम व्यतिरिक्त आपल्याला लातूर, धाराशिवचा दक्षिण भाग, लातूरचा दक्षिण भाग, नांदेडचा दक्षिण भाग अशी एक इथे आपल्याला परिस्थिती दिसत आहे, जिथे पाऊस सध्याच्या परिस्थितीत थोड्या वेळात होऊ शकतो. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद.